वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसूक्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। जय जय रघुवीर समर्थ। श्री गणेशाला वंदन करते, माझ्या सद्गुरूंना वंदन करते. माझे माता आणि पिता त्या दोघंही ऐकतायत ते मला माहिती आहे. त्या दोघांनाही वंदन करते. सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ ज्यांच्याकडून शिकले आहेत तेही सगळे समोर दिसत आहेत. सगळ्यांना नमस्कार करते. आणि जे माझ्यासारखे कार्यकर्ते आहेत, जे आम्ही शिकतोय त्या सगळ्यांनाही वंदन करते. परवा एक विषय झाला होता आणि आता परत जेव्हा गणेशदाचा फोन आला आणि त्याने सांगितलं की आता मनाच्या श्लोकांमधला एक ओळ त्याने दिली, तुटे वाद संवाद तो हितकारी. आणि ती ओळ ऐकल्यानंतर थोडंसं बरं वाटलं. बरं यासाठी वाटलं की डॉक्टर काकांनी मागच्या संपूर्ण वर्ष, आमचा एक छोटासा ग्रुप आहे, तो आम्ही मागच्या संपूर्ण वर्ष जो अभ्यास केला होता तो मनाच्या श्लोकांचा होता. त्याच्या मागच्या वर्षी आम्ही जो आमचा ग्रुप होता, डॉक्टर काकाच सांगतात आम्हाला कुठल्या गोष्टीचा अभ्यास करायचा, तर तेव्हा आम्ही भगवद्गीतेमधला जो 18वा अध्याय त्याचा अभ्यास वर्षभरासाठी, फक्त गीतेचा 18वा अध्याय, 78 श्लोक आहे त्याच्यात, आणि वर्षभरात फक्त 78 श्लोक केले होते त्याच्या मागच्या वर्षी. आणि मागच्या वर्षी मनाचे श्लोक होते. मग आम्हाला जर हुश्य वाटलं होतं, हा म्हणजे संस्कृत मधून निघून मराठीत आलो आणि आपल्याला समर्थांचे श्लोक जवळचेच वाटतात, म्हणून बरं वाटलं होतं की हा मराठीमध्ये आलो. पण 78 वरनं 205 वर गेलो होतो. म्हणजे तिकडे 78 श्लोक होते, इकडे 205 श्लोक होते. आणि जेव्हा अभ्यास करायला लागलो 205 मनाच्या श्लोकांच्या, तेव्हा असं कळलं की बापरे, हे अजिबात सोपं नाहीये. आणि एक एक पुढे पुढे जसं जात गेलो तसं थोडस प्रेशरच आलं की कसं काय जमणार आहे आपल्याला हे अभ्यास करणं. म्हणजे आम्ही शिवथरगळीमध्ये लहान मुलांची आपलं बालशिबिर असतं, त्याच्यामध्ये आम्ही लहान मुलांना पाठांतराला, म्हणजे ते अगदी बरोबरच आहे की न कळत्या वयात पाढे आणि श्लोक हे पाठ झाले पाहिजेत. आणि आम्ही कॉलेजमधल्या मुलांना मनाचे श्लोक हे सत्र नाही ठेवले, कारण ते आपल्याला लहान मुलांसाठी वाटतं. आणि आम्ही त्यांना 3 सत्र हे आम्ही दासबोधाच्या समासातली सत्र घेतो. पण मागच्या संपूर्ण वर्ष जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा हे फक्त मनाचे श्लोक, त्याला मनोपनिषद का म्हटलंय त्याचा प्रत्यय आला की समर्थांनी सोप्या भाषेत, म्हणजे वाटतं ते सोपं, पण त्या सोप्या शब्दांमध्ये एवढं अवघड सगळं तत्वज्ञान सांगून ठेवलंय, ते अभ्यास करताना कळलं. आणि जसं जसं डॉक्टर काकांनी सांगितलं होतं तसाच आम्ही अभ्यास केला होता. आम्ही डॉक्टर काकांनी सांगताना आम्हाला 2 ग्रंथ, म्हणजे मनाच्या श्लोकांचा अभ्यास करायचा आहे ना, तर 2 ग्रंथांचा आधार घ्या. म्हणजे मला माहिती आजचा विषय काय आहे ते. आजचा विषय आहे तुटे वाद संवाद तो हितकारी. त्या विषयापर्यंतच येणार आहे, पण तो विषय समजण्यासाठी आधी एक प्लेग्राऊंड तयार करावं लागतं. ते मी माझ्यासाठी करते बरं का, मी शिकवण्यासाठी नाही, पण ते माझं कसं तयार झालं होतं ते सांगायचा प्रयत्न करते. आणि जर सगळेजण अभ्यास करतायत, अभ्यास करून तयार आहे बऱ्याच लोकांचा, पण या पद्धतीचा, अभ्यासाच्या पद्धतीचा जर कोणाला उपयोग झाला तर बघा, कारण ते गाईडलाईन्स आम्हाला डॉक्टर काकांनी दिले होते. 2 ग्रंथ डॉक्टर काकांनी आम्हाला सजेस्ट केले होते अभ्यासासाठी. एक म्हणजे समर्थ वाग्वैजयंती, तो खुद्द डॉक्टर काकांनीच लिहिलेला आहे ग्रंथ मनाच्या श्लोकांवर. आणि दुसरा अंडरलाईन करून मस्ट अभ्यास केलाच पाहिजे, जर मनाच्या श्लोकांचा अभ्यास करताय तर हा ग्रंथ हवाच, असा जो ग्रंथ आहे त्याचं नाव आहे स्वाध्याय मनोबोध. तो आहे डॉक्टर दादासाहेब प्राणींचा. अतिशय सुंदर आहे, अतिशय सुंदर. म्हणजे अभ्यास जर करायचा असेल तर मनाच्या श्लोकांचा तर ते वाचलंच पाहिजे असं आहे. मनोबोध म्हणून अजून एक आहे, तो आपल्या सगळ्यांना माहिती असेल आणि बऱ्याच जणांनी तो वाचलाही असेल. तो आप्पांचा, म्हणजे वरदानंद भारती आपले डॉक्टर आठवले त्यांचा, तोही छान आहे बरं का. म्हणजे एका श्लोकाबद्दल त्यांनी वेगवेगळे ऍस्पेक्ट दिलेले आहेत. म्हणजे एक सामाजिक अँगल दिलेला आहे, एक राजनैतिक बाजू पण त्याची बाजू दिलेली आहे, आणि आध्यात्मिक बाजू आहेच. माझा सखोल अभ्यास मनोबोध म्हणजे आप्पांचा दासबोध मनाचे श्लोक वाचताना मिळतो.
आणि असं हे एकत्रित काय करायचो आम्ही जेव्हा अभ्यास केला तेव्हा समजा पहिला मनाचा श्लोक घेतला समजा, तर तो मग डॉक्टर काकांनी काय लिहिलंय, मग तो प्राणींनी काय लिहिलंय, डॉक्टर प्राणींनी काय लिहिलंय, आणि मग वर्धानंद भारतीने आप्पांनी कसा समजवलाय. आणि मी अजून एक रेफरन्स घेतला होता, तो मला पर्सनल आवडला होता, तो म्हणजे पांगारकरांचा. छोटा आहे पण अतिशय सुंदर आहे. खूप सुंदर रेफरन्सेस त्याच्यामध्ये आलेले आहेत. मग हे सगळं वाचायचं, एक 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 श्लोक सगळ्यामधला, आणि मग त्याच्यानंतर 1-2 मिनिटं थांबून चिंतन करायचं की मला याच्यामधलं काय कळलंय. आणि जेव्हा मी स्वतःचे नोट्स काढते तेव्हा ते माझं चिंतन हे सगळं समजून, म्हणजे माझी बुद्धी तिथे नसते, बुद्धी असते ती या संतांची. कारण आता ज्यांची ज्यांची नावं घेतली ते सगळे गुरुपदावर आहेत आणि त्यांना जे कळतं, म्हणजे समर्थांना जे सांगायचंय ते त्यांनी त्यांच्या भाषेत आपल्याला सांगितलंय. म्हणून आपले एक नोट्स आपण तयार केले पाहिजेत. म्हणजे अभ्यास करायला लागतं ते कसं डिफिकल्ट आहे ते कळायला लागतं आपल्याला. म्हणजे डॉक्टर काका आणि समजवताना असं सांगतात की कुठल्याही ग्रंथाचा पहिला श्लोक जो असतो, पहिली ओवी किंवा पहिला श्लोक, तो असा बसवून घ्यायचा म्हणतात ते. म्हणजे आपल्या घरी जेव्हा गणपती येतात की नाही 5 दिवस 7 दिवस, तर पहिल्या दिवशी गणपती बसवताना थोडेसे जास्त कष्ट असतात. म्हणजे ती षोडोपचार पूजा असते, ते अरेंज करणं असतं सगळं. एकदा की गणपती बसला की पुढचं मग सगळं निवांत होऊन जातं. तसं डॉक्टर काका असं म्हणतात की पहिला श्लोक ग्रंथामध्ये, पण ग्रंथकाराने त्याची लेवल जी आहे ते का उंचीवर आणूनच ठेवलं असतं ते पहिल्या श्लोकामध्ये. आता मनाच्या श्लोकांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला सोपे वाटतात ते. म्हणजे गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मग गण म्हणजे कुठले, मग हा गणांचा ईश कसा, मग ईश तत्व म्हणजे काय, मग गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा सांगड कशी लावायची, मग मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. मग मुळारंभ म्हणजे काय आणि आरंभ, मग हे दोन एकसारखेच शब्द वाटतायत की दोन्ही आरंभवाचकच आहेत. मग समर्थांना शब्द कमी पडले का की एकसारखे 2 शब्द वापरतायत समर्थ, मग नक्कीच त्याच्या अर्थामध्ये फरक असणार आहे. मग मुळारंभाचा अर्थ काय, आरंभचा अर्थ काय, आणि मग ते निर्गुणाशी रिलेट का केलंय. झाला ना गोंधळ सगळा. म्हणजे पहिला श्लोक अभ्यास करताना बहुतेक आम्ही सगळेच रडकून गेला आलो होतो. कारण सांगड पहिल्या ओळीची सांगड दुसऱ्या ओळीला, दुसऱ्या ओळीची तिसऱ्या ओळीला, आणि तिसऱ्या ओळीची चौथ्याला लागत नाही. खूप विचार जेव्हा आपण करतो तेव्हा पहिला श्लोक बसतो. डॉक्टर काका सांगतात तसं गणपती बसला, आणि मग एकदा की पहिला श्लोक बसला की मग पुढचं कळायला लागतं. तर अशा पद्धतीने काहीसा अभ्यास आमचा मागच्या वर्षी झाला होता. आणि म्हणून गणेशदादांनी जेव्हा फोन केला की या वेळेला मनाच्या श्लोकांवर बोलायचं आहे, तर ते खुश वाटलं की हा अभ्यास म्हणजे परोक्ष लेवलवर शब्दशः अर्थ तरी कळत. अनुभव घ्यायला फारच पुढे जावं लागतं, पण परोक्ष हा अभ्यास मात्र डॉक्टर काकांनी नक्की आमच्याकडून करून घेतला. हे मनाचे श्लोक जे आहेत, आपण तुटेवादाकडे जाणार आहोत बरं का, तुटेवादाला जायचंय आणि तो वाद आज तोडूनच राहायचा आहे, पण संवाद साधायचा आहे. हे जे मनाचे श्लोक आहेत 205, त्याचा मधला पहिला श्लोक जो आहे तो जसं ग्रंथकार, सगळे ग्रंथकार सुरुवात करताना मंगलाचरण करतात, कारण तो ग्रंथकाराचा शिष्टाचार असतो. ग्रंथ कसा लिहायचा, त्याच्यामध्ये मंगलाचरण करावं लागतं ग्रंथकाराला. म्हणून पहिला श्लोक जो आहे तो मंगलाचरणाचा आहे, पहिला श्लोक 205 पैकी. आणि दुसऱ्या श्लोकापासून ते 66व्या श्लोकापर्यंत ते कर्मपर श्लोक आहेत. कर्म प्रधान श्लोक म्हणजे काय, समर्थ सांगतायत की कर्म असं करा, कर्म तसं करू नका. मग तिकडे आपल्याला दिसतात श्लोक, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे तू असं करू नकोस, करणं सगळं करणं तिथे आलं, नको रे. किंवा मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना तू हे कर, किंवा मना राघवे विण आशा नको रे, मना तू असं करू नकोस. म्हणजे असं कर तसं करू नको, हे सगळे श्लोक 1-2 पासून 66व्या श्लोकापर्यंत कर्मप्रधान. नंतर 67व्या श्लोकापासून ते 135व्या श्लोक, हे जे श्लोक आहेत मधले सगळे श्लोक ते उपासना प्रधान आहेत. म्हणजे उपासना प्रधान म्हणजे समर्थांचं उपास्य दैवत हे राम आहे, आणि आपलं सगळ्यांचं उपास्य दैवत वेगवेगळं असेल, फक्त रामाचे विचार आपल्या उपास्य दैवताला लावायचे जर वेगळं असेल तर. म्हणजे त्या श्लोकांचा अभ्यास करताना अधिष्ठान रूपाने इकडे उपास्य दैवत असतं, कारण उपासना म्हटली की ईश्वर आला, म्हणून त्या अधिष्ठानाला ठेवून सगळे पुढचे श्लोक समर्थांनी मांडलेले आहेत 135 पर्यंत. आणि 136व्या श्लोकापासून ते 201
पर्यंत समर्थांनी ज्ञानपर श्लोक मांडलेले आहेत. ज्ञान कसं ग्रहण करायचं ते सगळे श्लोक पुढचे आणि 202 ते 204 हे श्लोक तेच ज्ञान दृढ करण्यासाठी सांगितलेले आहेत. आणि शेवटचा जो आहे तो आपल्याला माहितीये, ती फलश्रुती आहे. समर्थ म्हणतात की मनाची शते ऐकता दोष जाती. आता आपण हा आत्ता का बरं विचार केला, म्हणजे हा जे खंड आहे मनाच्या श्लोकांचा अभ्यास, आता आपण अभ्यास करणार आहोत. आपलं सत्र अभ्यासाचं आहे आणि आजचा जो विषय आहे तो समर्थांनी तिथे कसा मांडलाय पेक्षा तसा घेणारच होत आपण, त्यांनी काय सांगितलंय त्याच्यापेक्षा तो कार्यकर्त्यांनी कसा बघावा अशा अर्थाने मांडायचा प्रयत्न करणार आहे. आणि विचार मुख्य तोच असणार आहे जो समर्थांना सांगायचा आहे. आपण का या खंडांचा विचार आत्ता केला, त्याचं कारण आहे जो संच मला आत्ता दिला गेला अभ्यासासाठी. समर्थांनी संच दिलेत बरं का खूप, म्हणजे त्याच्यामध्ये प्रभाते मनी राम चिंतित जावा असे 10 श्लोक आहेत एकत्र, किंवा जनी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी असे संच आहेत. आणि मला जो संच देण्यात आला तो म्हणजे तुटे वाद संवाद तो हितकारी, बरोबर 5 श्लोक आहेत. मग हे 5 श्लोक कुठल्या गटात पडतात, कुठल्या खंडात पडतात? जर का खंडांचा विचार केला किती सोपा अभ्यास सोपा होऊन जातो बघा. खंडांचा विचार केला की प्रमुख विचार काय ठेवायचा आहे, तर तुटे वाद संवाद तो हितकारी हा येतो 108. हे जे श्लोक सुरू होत आहेत 5 श्लोक आहेत, 108 ते 112 हे 5 श्लोक आहेत. मग 108 ते 112 आहेत म्हणजे ते कुठल्या खंडात पडतायत, ते उपासना कांडाच्या खंडात पडतायत. मग याचा अर्थ किती सोपा आहे, जर वाद तोडायचा असेल उत्तरच मिळालं म्हणजे खरं पुढच्या 45 मिनिटात मला काय सांगायचंय ते आत्ताच आपल्याला कळलेलं आहे. ते म्हणजे जर वाद तोडायचा आहे आणि जर संवाद साधायचा आहे म्हणजे ते उपासना कांडात पडतात. मग उपासना कांडात पडतात म्हणजे काय, आपल्याला उपास्य दैवत पाहिजे, विचारामध्ये अधिष्ठान उपास्य दैवत पाहिजे. जर अधिष्ठान ठेवून आपण जर बोलायला बाहेर गेलो तर वाद होतीलच का? अभ्यास सोपा होऊन जातो बघा या खंडांमुळे. आता तरी पण आपल्याला पुढच्या थोड्या वेळासाठी याचा अभ्यास करायचाच आहे, कारण आपल्याला तसं जमत नाही, सहसा वाद होतात. आता बघा समर्थांनी वाद हा शब्द वापरलाय. जल्प नावाचा एक शब्द आहे जल्प. जल्प म्हणजे काय, तर स्वतःचं मत जेव्हा आपण मांडतो, आपलं मत मांडताना आपण त्या बाबतीत औचित्याचा किंवा सत्याचा काहीही विचार न करता जेव्हा स्वतःचं मत समोर ठेवतो त्याला जल्प असं म्हणतात. अजून एक शब्द आहे वितंड. वितंड आणि वितंड पण असंच प्रकार हाच आहे, स्वतःचं मत समोर ठेवणं. पण त्याच्यामध्ये वितंड थोडासा वेगळा होतो की तेव्हा आपण दुसऱ्यांच्या मताचा अजिबात विचार करत नाहीये. दुसऱ्यांचं मत खोडून जेव्हा स्वतःचं मत समोर ठेवतो त्याला वितंड असं म्हणतात. म्हणजे म्हणताना आपण म्हणतो बघा वितंडवाद जल्पवाद हे शब्द आहेत. आणि समर्थांनी काय शब्द निवडला, तर वाद हा शब्द निवडला. तर वाद या शब्दाचा अर्थ काय, वाद वद धातूपासून, वाद हा शब्द संस्कृत आहे, वद धातूपासून वाद हा शब्द तयार झाला. आणि वद म्हणजे काय, तर बोलणे, सांगणे किंवा सांगितलेले परत परत सांगणे. अच्छा, मग बोलणं असा जर त्याचा अर्थ आहे, मग समजा मी रस्त्यावर चालतेय आणि माझी एक मैत्रीण मला भेटली, काय ग तू कशी आहेस, आज संध्याकाळी कुठली भाजी बनवणार आहेस, अशा बोलण्याला वाद नाही म्हणत. मग वाद म्हणजे काय, वाद म्हणजे बोलणंच, पण एखाद्या गोष्टीवरून, एखाद्या प्रसंगावरून, एखाद्या सिद्धांतावरून जेव्हा आपलं एक मत तयार होतं, ते मत जेव्हा आपण मांडतो त्याला वाद असं म्हणतात. आता शंकराचार्यांनी वाद केले बघा, म्हणजे त्यांनी काय केलं, तर त्यांनी अद्वैत त्यांचं मत, अद्वैत तत्वज्ञानाचं जे मत होतं ते मत जाऊन मांडलं. आता शंकराचार्यांसारखे जे होते त्यांना वाद मांडताना ती गोष्ट आपल्याला माहिती ती घेणार नाहीये, पण मंडन मिश्रांबरोबर जेव्हा त्यांचा वाद झाला द्वैत आणि अद्वैताचा, तेव्हा त्यांच्या गळ्यात मंडन मिश्रांच्या पत्नीने त्यांच्या गळ्यामध्ये एक माळ घातली होती नाजूक फुलांची, आणि मंडन मिश्र जे होते ते हरले असं त्यांच्या बायकोला कळलं केव्हा, कारण वाद करताना ती माळ त्यांच्या
तिच्या पतीच्या गळ्यातली माळ सुकून गेली होती आणि शंकराचार्यांच्या गळ्यातली माळ आहे तशी टवटवीत होती. कारण काय होतं, वाद करताना आपण कसे तणतणत जातो पुढे ते आपल्याला कळत नाही. आपल्याला आपलं स्वतःचं मत मांडायचं असतं आणि शंकराचार्यांचं जमत नाही. शंकराचार्यांसारखं आपल्याला जमत नाही. म्हणून आपल्याला समर्थांना इकडे काय सांगायचंय की वाद करूच नका. तर वाद न करता काय करा, तर संवाद करा. आता बघा ही ओळ बघा, ही ओळ कशी वाचायची आधी ते बघूया आपण. म्हणजे समर्थांनी असं स्ट्रेट लिहिलंय, तुटे वाद संवाद तो हितकारी. मग आपण काय करणार आहोत समजण्यासाठी, तुटे वाद नंतर कॉमा, तुटे वाद कॉमा संवाद तो हितकारी. संवाद साधायचा आहे आणि वाद तोडायचा आहे. आता अजून एक गंमत बघा की संवाद आणि वाद या दोन्ही शब्दांमध्ये वाद आहेच, आहे की नाही. संवाद शब्दामध्ये पण वाद हा शब्द आहेच की. मग या दोघांमध्ये फरक काय. मग संवाद म्हणजे जेव्हा सत्य धरून एखादा वाद, वाद म्हणजे मत, हा सत्य सत्ता ज्याची असते त्या सत्याला धरून जेव्हा आपलं एखादं मत असतं त्याला संवाद असं म्हणतात. काय सुंदर अर्थ. आणि या संवादाचे गोडवे गायलेत बरं का सगळ्या संतांनी. म्हणजे तुकाराम महाराज खरं म्हणजे म्हणतात की तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलासी वाद आपलासी. आपुलाची वाद आपणासी. पण असा वाद आपल्यालाच घालता येत नाही. आपण काय करतो की आपण दुसऱ्यांशी वाद घालायला जातो. तिकडे दोन पक्ष असतात, कमीत कमी दोन पक्ष. आपण जेव्हा वाद घालतो तेव्हा स्वतःशी पण घालतो. आता जो विचार घेणार होतो स्वतःशी वाद संपवून संवाद साधण्यासाठी पण आपल्याला शिकवणारच आहे. संवाद जर साधता आला, कारण संवाद जर केला तर त्यात समाधान आहे. आता संवाद कोणामध्ये होतो, मग गुरु शिष्यांमध्ये संवाद होतो. जेव्हा देवाणघेवाणामध्ये दोन्ही पक्षांमध्ये आनंद आहे त्याला संवाद असं म्हणतात. जेव्हा एखादा मुमुक्षू प्रश्न विचारतो, त्याला जाणून घ्यायचं असतं, किंवा आपल्यासारखं कोणीतरी एका अनुभवी संतांना जेव्हा प्रश्न विचारतात त्याला म्हणतात संवाद. कारण दोन्ही पक्ष समाधान आहे. कारण प्रश्न विचारला, छान प्रश्न विचारला तर समोरच्याला आवडतो बरं का. म्हणजे भगवंताने भगवद्गीतेमध्ये अर्जुनाचं कौतुकच केलंय. कारण त्याचे प्रश्न इतके छान होते की न विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पण तो देऊ लागला होता. कारण तिकडे दोन्ही पक्षांमध्ये आनंद आहे. आनंद फक्त अर्जुनाला नाही मिळाला, आनंद भगवंताला पण मिळालेला. कारण संवाद साधला तर दोन्ही पक्षांमध्ये आनंद आहे. माऊली काय म्हणतायत बघा, माऊली म्हणतायत मग तया बोधाचेनी माझे. अशा प्रकारचा जर बोध झाला तर मग तया बोधाचेनी माझे नाचती संवाद सुखाचे भोजे. नाचती संवाद सुखाचे. काय सुंदर शब्द आहेत. अशा प्रकाराने संवाद झाला तर हे दोन्ही पक्ष जे आहेत तर त्या ज्ञानामध्ये त्या आनंदात नाचतात. कारण तिकडे सुखाचं घेवाण देवाण आहे. नाचती संवाद सुखाचे भोजे, आता एकमेका देणे घेणे दीजे बोधची परी. आता एकमेका घेणे दीजे बोधची परी. मग दोघं एकमेकांमध्ये काय करतायत, बोधाचं देवाण घेवाण करतायत. याला म्हणतात संवाद. किती सुंदर शब्द आहे की संवाद. वाद तोडायचा आहे आणि संवाद साधायचा आहे. बघा आता हे 5 श्लोक आहेत, हेच सांगणार आहे की वाद तोडा आणि संवाद साधा. पण त्याच्यामधला एक श्लोक जो आहे त्याच्यामध्ये समर्थ असं म्हणतायत की हिता कारणे बंड पाषांड पाखंड वारी, असं समर्थ म्हणतात. काय म्हणतात समर्थ, या 5 संतांमधलं चाललंय की हिता कारणे बंड पाखंड वारी. हिता कारणे पाखंड, पाखंडी म्हणजे कोण आहेत, म्हणजे पाखंडी लोक जे असतात ते बंड करतात, समाजामध्ये बंड करतात. म्हणजे काय करतात, पाखंडी म्हणजे कोण, पाखंडी लोक म्हणजे जे वेदांविरुद्ध बोलत असतात. जो काही आपला विश्वास असतो ईश्वरावर वेदांवर त्याच्या विरुद्ध. आता हल्ली काय व्हॉट्सअपवर कमी येतात का असे नको नको ते मेसेजेस, हे सगळे पाखंडी लोक. आणि समर्थ म्हणतायत की हिता कारणे बंड पाखंड वारी, यांची मत खोडा तोडा. म्हणजे परस्पर विरोधी झालं की नाही हो विचार. म्हणजे एकाकडे आता यांच्याशी बोलताना वाद होणार कसा नाही हो, होणारच की, कारण आपली मतच वेगळी आहेत.
आणि मग समर्थ लगेच याच 5 श्लोकांमध्ये जिकडे ते वाद करू नका असं म्हणतायत. पाखंडी लोक म्हणजे कोण बघा, पाखंडी समर्थांचा श्लोक आहे. समर्थ म्हणतात की जे जना वेगळे केले, म्हणजे जनामध्ये जे वेगळंच करतात, जसं आपल्या संतांनी सांगितलेलं आहे, जसं वेदांनी सांगितलेलं आहे तसं करत नाहीत पाखंडी लोक. समर्थ म्हणतात की जे जना वेगळे केले ते वेदे अवघे वेदांचा अवहेर करतात, त्यांना लांब करतात. म्हणून नाम तयास ठेविले पाषांड मत. पाषांड पाखंड एकच आहे बरं का. आणि या मतांना खोडून लावा असं करा असं सांगताना तुकाराम महाराज पण असंच आपल्याला सांगतात की पाखंडी लोक जे असतात त्यांची मतं खोडून टाका. काय म्हणतात बघा तुकाराम महाराज, ते असं म्हणतात, धर्माचे पालन करणे पाषांड खंडन हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. म्हणजे पाखंडी लोकांची मतं तोडा हे सांगितलंय की नाही आपल्याला संतांनी. मग हा विचार कसा समजून घ्यायचा? म्हणजे एकाकडे सांगतात वाद करू नका, दुसऱ्याकडे म्हणतात वाद करा, कसं समजून घ्यायचं आपण हे? आणि असं आपल्याला बऱ्याच ठिकाणी संतांचा, आता समर्थांचा जरी विचार केला तरी एकाकडे आपल्याला समर्थ म्हणतायत की बहु हिंडता सौख्य होणार नाही. म्हणजे हे सगळे श्लोक यांचा अभ्यास कसा करायचा हा विचार चाललाय बरं का आपला. बहु हिंडता सौख्य होणार नाही. मग कुठे 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 हिंडणं? म्हणजे आपल्याला वाटतं की देहाने हिंडणं, ठीक आहे मान्य, देहाने हिंडणं, मनाने हिंडणं, मनाने पण हिंडू नका असं समर्थ म्हणतात. आणि अजून काय, या ईश्वरापासून त्या ईश्वराकडे, कधी हा ईश्वर बरा वाटतो, कधी कधी तो ईश्वर बरा वाटतो, कधी हा संप्रदाय बरा वाटतो, कधी तो संप्रदाय बरा वाटतो. हे सगळं हिंडणं आहे नवे नवे. याच्यापेक्षा अजून पुढे जाऊन समर्थ म्हणतात की एका जन्मामधनं दुसऱ्या जन्मात हिंडू नका. म्हणजे एकाकडे समर्थांना सांगायचं की बहु हिंडता सौख्य होणार नाही, आणि त्याला विरोधी विचार अजून एक समर्थांचा आहे. समर्थ म्हणतात ऐसे हे अवघेची पहावे. आता हे काय म्हणजे पहा की सगळी तीर्थक्षेत्र पहा, सगळे विविध देव कोण आहेत ते पहा, सगळे वेगवेगळे संप्रदाय कुठले आहेत ते पहा. आता परत विरोधी आले झाले की नाही, ऐसे हे अवघेची पहावे परी सार ते शोधून घ्यावे. म्हणजे सगळं पाहणं आलं की नाही सार शोधण्यासाठी, मग कसा अर्थ समजून घ्यायचा अशा परस्पर विरोधी श्लोकांचा. तर त्याच्यासाठी दोन पद्धतीने, दोन कारणांसाठी हे संत किंवा हे ग्रंथकार जे असतात तेव्हा ते आपल्याला असे विचार देतात. एक तर ते सगळ्या अँगल्सने 360 डिग्री अँगल्सने सगळे विचार देऊन ठेवलेले असतात. मग प्रसंग कुठला आहे, आता नक्की कुठल्या ओवीचा आपण आधार घ्यायचा आहे तो आपण विचार करावा. त्यांनी सगळं सांगून ठेवलेलं असतं, म्हणून त्यांना सगळं सांगावं लागतं, सर्वतोपरी सगळ्यांना सगळं शिक्षण द्यावं लागतं, म्हणून ती सगळी मतं मांडतायत. एक. आणि दुसरं ते म्हणजे अधिकारामध्ये फरक आहे. प्रत्येकाचे अधिकार वेगळे असतात. म्हणजे ज्याचा अधिकार वाद करायचा नाही त्यांनी वाद करू नका. ज्यांना संवाद साधता येतोय पाखंडी लोकांशी त्यांनी ते करावं. म्हणून या 5 श्लोकांच्या संचामध्ये जरी वाद करा आणि वाद करू नका असा जरी विचार आला तरी प्रसंग कुठला आहे, माझी प्रकृती कशी आहे ते बघावं आणि तो विचार आपण अंगीकारावा. इतका सुंदर विचार या 5 श्लोकांमधून आपण शिकतोय. तुटे वाद संवाद तो हितकारी. आता संवाद जर साधायचा असेल, एक तर आपण शिकतोय की वाद तोडायचा आणि संवाद साधायचा. याचा अर्थ काय, संवाद साधण्यासाठी आपल्याला सत्व बांधावं लागेल आपल्यात, कारण सतला धरून संवाद असतो. म्हणजे सत्व गुण आपण वाढवला पाहिजे आपल्यामध्ये. पण एक विरोधाभास कसा आहे बरं का बघा, विरोधाभास नाही, रादर कटू सत्य असं म्हणूया आपण त्याला. सत्य असं आहे की बाहेर आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की सत्वगुण हरतो, सत्वगुण हरतो आणि दुर्गुण जिंकतो, आहे की नाही. आता आपण सध्या महाभारत पण पाहिलं, आपण बघतोय की सत्वगुण हरताना दिसतो आणि दुर्गुण मात्र जिंकतोय. आणि ते तेव्हा जे खरं होतं ते हल्ली पण खरं आहे की नाही, होत आहे तसं. मग त्याची कारण मीमांसा करूया आपण बरं का बरं असं होत असेल. आणि खरं आहे ते कारण मीमांसा केल्यावर असं आपल्याला कळतं की सत्वगुण हे जरी खूप चांगले असले, सत्वगुण
हे जरी खूप चांगले असले तरी या सत्वगुणांमध्ये एक वाईटपणा आहे. काय वाईटपणा आहे? सत्वगुणांमध्ये एक वाईटपणा आहे, आणि तो वाईटपणा असा की ते एकत्रित येत नाहीत, ते संघटित होत नाहीत. आणि त्याच्या बरोबर विरुद्ध जे दुर्गुण असतात ते खूप वाईट असतात, त्रासदायक असतात दुर्गुण. पण त्या दुर्गुणांमध्ये एक चांगुलपणा आहे की ते दुर्गुण पटापट एकत्रित येतात, संघटित होतात. आणि हे दुर्गुण आणि सत्वगुण याला जे आहे, याला जो लागू पडतं, यांना जे लागू पडतं तेच सत्वगुणी आणि दुर्गुणी लोकांना लागू पडतं. आहे की नाही? खरं बघा की सत्वगुण एकत्र पटकन येत नाही. बघा, समाजामध्ये हुशार लोकांची कमी नाहीये, अभ्यास केलेल्या लोकांची कमी नाहीये, हुशार आहेत, पंडित आहेत, विद्वान आहेत, पण एकत्रित येत नाहीत. आता बाहेर जाऊन कार्य करायचे समजा एकत्र, तर ते काय करतात, वेगवेगळ्या प्रत्येक जवळ गेलं की कळतं बघा, सगळे हुशार आहेत, सगळ्यांना आपलं मत महत्वाचं. समर्थ असं म्हणतायत की भिन्न उपासना भिन्न संप्रदाय एकमेका सर्व निंदिताती. म्हणजे सत्व आहे यांच्याकडे, हुशार आहेत, हे पंडित आहेत, पण काय करतात, एकत्र येऊन एकमेकांची निंदा करत बसतात. समर्थ काय म्हणतात बघा, पंडिता पंडित वेवाद लागला. एकमेक दोघही पंडित आहेत, त्या दोन पंडितांमध्ये एकमेकांबरोबर वेवाद लागला. पंडिता पंडित वेवाद लागला, पुराणिक झाला कळो थोर, वैदिका वैदिक भांडिताती निकुरे, योगी परस्परे भांडिताती. सगळे एकमेकांमध्ये भांडतायत. आता या सगळ्यांमध्ये सत्व नाही का? काहीतरी तरी करून तो गुण मिळवला असेल की नाही, ते पंडित झालेत. सत्व असल्याशिवाय काय त्यांना तो गुण लागू पडणार आहे? पण एकमेकांबरोबर येतात आणि भांडतात, हे कटू सत्य. बघा, आता आपण पट्टापट बोलताना काय होणार आहे की महाभारत आणि रामायण याचे दाखले येणार आहेत, आपण आत्ताच टीव्हीवर पाहिलंय. द्रौपदीला पती कसा हवा होता? म्हणजे तिला तिच्या पतीमध्ये एक धर्म, दुसरं काय शक्तिशाली, तिसरा धनुर्धर, चौथा धैर्य आणि पाचवा रूपवान, एवढ्या 5 गोष्टी तिला तिच्या एका पतीमध्ये हव्या होत्या. मिळाल्या का तिला? त्या 5 गोष्टी एकत्र आल्याच नाहीत, म्हणून तिला 5 पती करावे लागले होते. कारण सत्वगुण सहसा एकत्रित येत नाहीत. बघा, आता मी समजा असं म्हंटल की मला अभ्यास करून सत्व अंगी बाणायचा आहे. सत्व हा सद्गुण आहे की नाही? सत्व मला अंगी बाणायचं आहे. सत्य कसं असतं माहितीये? सत्य कठोर असतं, सत्य असतं पण ते कठोर असतं. आणि मग मी जर विचार केला की ठीक आहे, मला अजून एक सत्वगुण हवाय, अजून एक सत्वगुण, तो म्हणजे शील. आता शील पण मला माझ्या अंगी बाणायचा आहे. तर शील कसा आहे? शील या शब्दाचा अर्थ काय? शील म्हणजे नम्रता. शील म्हणजे समोरच्याच्या मनाचा विचार करणं, समोरच्याच्या भावनांचा विचार करणं. मग जर मी शील अंगीकारायला लागले तर काय होतं? सत्य माझ्याकडनं निघून जातं, कारण ते कठोर आहे, ते समोरच्याच्या मनाचा विचार करत नाही. सत्य म्हणजे सत्य, म्हणजे शील अंगीकारला तर सत्य निघून जातं, आणि सत्य अंगीकारला तर शील निघून जातं. होतोय, कारण दोन्ही एकत्र येणं, सद्गुण एकत्र येणं हे अवघड आहे. समर्थांचा एक आपण पुढे विचार करणार आहोत की तो म्हणजे एक समासामध्ये असे सगळे सत्वगुण समर्थांनी एकत्र बांधले, तो घेणार आहोत आपण विचार. पण त्याच्या आधी त्याच्या परस्पर विरोधी असे हे दुर्गुण आहेत, ते मात्र एकत्र यायला वेळ लागतो का? आपण का सगळा हा विचार करतोय की आपण जर हा प्रॉब्लेम म्हणून पाहिला तर आपल्याला सॉल्युशन मिळतं. म्हणून आपण आधी आपल्याला सत्वच बांधायचं आहे. आपण जाणारच तिथे होत. आपण आज विषयाची सुरुवात जी केली आहे त्याचा उपक्रम झालेला आहे, आणि मग उपसंहारापर्यंत पोहोचू तेव्हा ती एकवाक्यता होईल. आपण जाऊया सगळे एकत्र तिथपर्यंत. आपण असा विचार करतोय की सत्वगुण एकत्रित येत नाहीत, पण त्याच्या बरोबर विरुद्ध दुर्गुण मात्र एकत्र येतात. त्यांना आमंत्रण द्यावं लागत नाही. बघा, समजा माझ्यामध्ये काम नावाचा दुर्गुण जागृत झाला, समजा
काम म्हणजे इच्छा, काहीतरी हवंय मला. जर काम नावाचा दुर्गुण, तो विकार आहे, दुर्गुण आहे, माझ्यामध्ये जागृत झाला आणि जर का समजा ते जे काही मला पूर्ण करायचंय, हवंय, ते पूर्ण होण्यात समजा एक विघ्न आलं, नाही पूर्ण झाली माझी कामना, नाही पूर्ण झाली माझी इच्छा, तर काय त्याला आमंत्रण द्यावं लागलं का क्रोधाला, ये बुवा, आलाच बरोबर. आणि अजून एक विचार करूया की जर का क्रोध, समजा ती माझी कामना पूर्ण झाली, जी माझी इच्छा होती ती पूर्ण झाली, तर लोभ येतो. मग लोभ हा पण दुर्गुणच आहे की. मग काम, क्रोध, लोभ हे एकत्रित यायला वेळच लागत नाही, ते संघटित लवकर होतात आणि सद्गुण मात्र संघटित होत नाहीत एकत्र. भगवंतांनी काय सांगितलंय भगवद्गीतेमध्ये, भगवंत असं म्हणतात, ध्यायतो विषयान पुसा संगत तेषोपजायते संगात संजायते कामा कामात क्रोधोभी जायते. कामात क्रोधोभी जायते, काम आणि क्रोध येतात एकत्र. पुढे क्रोधात भवती सम्मोह, क्रोध आला की मोह, आले की नाही सगळे एकत्र. क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रम, स्मृतीभ्रंशात बुद्धिनाशो, आणि बुद्धिनाशात प्रणश्यती. हे सगळे एकत्र नाशाला घेऊन जातात, आपल्याला एकत्रित येतात. आहे की नाही गंमत? मग आता आपल्याला अभ्यास काय करायचा आहे की हे एकत्रित येत आहेत, पण हे आपल्याला नकोय आणि आपल्याला सत्वगुणांना एकत्र आणायचंय, मगच संवाद साधता येणार आहे. बघा, नारद भक्ती सूत्र, त्याच्यामध्ये 84 सूत्र दिलेली आहेत भक्तांसाठी, बरं का, अतिशय सुंदर आहेत. डॉक्टर काकांचं आहे. आणि आता आपल्या ग्रुपमध्ये, शिवथरगळ ग्रुपमध्ये मुग्धा बिवलकर आपली, ती डॉक्टर काकांची प्रवचनं पाठवते. डॉक्टर काकांची तिने एक लिंक पाठवली, तिनं मंदाताईंची लिंक पाठवली. या दोन्ही लिंक्स मध्ये ही प्रवचन आपल्याला मिळणार आहे, ती कृपया करून ऐकून काढा. ती खरं म्हणजे भक्तासाठी आहेत. आणि आपण हळूहळू प्रवास कार्यकर्त्यापासून भक्तापर्यंत करायचाच आहे. 84 भक्ती सूत्र दिलेली आहेत नारद मुनींनी, की भक्तांनी कसं असावं. त्याच्यामध्ये पण वाद संवादाबद्दल विचार आलाय, म्हणून तो इथे घेतला. नारद मुनी असं म्हणतायत, वादो नावलंब्याहा. बघा, नारद मुनी सांगतायत भक्ताला, वादो नावलंब्याहा बाहुल्यावकाशित्वात अनियत तत्वाच्च. परत सांगते, भक्ताला असं म्हणतायत की वादो नावलंब्याहा, वादो म्हणजे वाद जो असतो, नावलंब्याहा न अवलंब्याहा, न अवलंबन, वादाचं अवलंबन करू नका, कारण ते केलं तर भक्त होणार नाही. का? बाहुल्यावकाशित्वात, कारण प्रत्येक जण माझं मतच बहुमूल्य आहे असं तो मत प्रूव्ह करण्यामध्ये पाठीला लागलेला असतो आणि एक मतावर कोणीही येत नाही. मग वाद का घालावा? आणि अनियत तत्वाच्च, ते अनियती याच्यावर ते बेस्ड असतं वाद जो असतो. म्हणून समर्थांना सांगायचंय की तुम्ही वाद न घालता संवाद साधा. आणि या ना एकत्र, जे काही हुशार पंडित सगळे आहेत, एकत्र येऊन काम करू शकतो आपण. काय होतं, जेव्हा दोन हुशार पंडित, दोन हुशार लोक येतात, तेव्हा ते वाद घालतात, असं होतं खरं. बघा, एक राजा होता, एका राजाकडे दोन पंडित आले, दोघही हुशार होते, पंडित होते, आणि दोघही, राजा पण हुशार होता, राजा ज्ञानी होता, राजा व्यवहारी होता, तो अनुभवी होता. म्हणून त्या दोघांशी कसं वागावं हे रामाला, या राजाला कळत होतं. म्हणून दोघांचा आदर सत्कार केला. त्याच्यामधला एक समोर बसला पंडित, दोघे एकत्रच असायचे कायम ते पंडित एकत्र, आणि दुसरा जो आहे तो स्नान करण्यासाठी, काहीतरी तयार करण्यासाठी तो गेला बाजूला. राजा हुशार आहे. राजा समोर जो पंडित बसलाय त्यांनी त्याचं कौतुक केलं, अहो तुम्ही खूपच विद्वान दिसता हो, तुमच्या बरोबर हा जो दुसरा आहे तो पण तुमच्या इतकाच विद्वान आहे का? बघा, एका पंडिताला दुसऱ्याचं कौतुक केलेलं चालत नाही. तो म्हणतो, अहो तो कुठला विद्वान, तो तर घोडा आहे, घोडा. आता एकटं कुठे फिरायचं, म्हणून दोघं फिरतो इतकंच. राजा हसतो, ठीक आहे. मग त्याचं दुसऱ्याचा आवरतो, तो दुसरा पंडित समोर येऊन बसतो आणि हा आवरायला जातो, पहिला असतो तो. तशाच पद्धतीचा संवाद राजा याच्याशी साधतो दुसऱ्या पंडित, अहो तुम्ही खूपच हुशार दिसता हो, तुम्ही विद्वान दिसताय,
तुमच्या इतकाच विद्वान तो दुसरा आहे का? तर तो म्हणतो तो कुठे एवढा हुशार आहे, तो बैल आहे बैल. आता एकट्याने कुठे फिरायचं, म्हणून दोघं फिरतो इतकंच. राजा हसतो आणि थोड्या वेळी दोघांचं जेव्हा आराम वगैरे व्यवस्थित होतं, स्नान होतं, तेव्हा तो त्यांना भोजन गृहात घेऊन जातो. आता भोजन गृहात त्यांना अन्न समोर ठेवण्यात येतं. तर एका समोर चारा आणि एका समोर भुसा खाण्यासाठी ठेवण्यात येतो. हे दोघंही रागावतात, आमचा एवढा मोठा अपमान का केला? तर राजा म्हणतो माझी काही चुकी आहे, तुम्ही दोघांनी एकमेकांची ओळख मला अशीच करून दिली आहे, एक घोडा आहे आणि एक बैल आहे. आता जर आपण आपली हुशारी घेऊन, म्हणजे पंडित नाहीये तसं नाहीये बरं का, हुशार आहेत, पण आपण आपली हुशारी घेऊन एकमेकांची निंदा करत जर बसलो आणि अशा पद्धतीने बाहेर समाजात गेलो, तर समाजाकडनं आपल्याला भुसा आणि गवतच मिळणार आहे. एकमेकांचं कौतुक करायचंय, एकमेकांबरोबर राहायचंय, एकमेकांना मान द्यायचा आहे. बघा आता दोन वेगवेगळ्या प्रकारचे सत्वगुण एकत्र येऊन गुण्या गोविंदाने नांदणं हे खरंच अवघड आहे. रामायण, मला सारखं सारखं रामायण आणि महाभारतच आठवतंय आज बोलताना. रामायण नुकतंच पाहिलं आपण सगळ्यांनी. बघा राम आणि रावण या दोघांचं युद्ध झालं, हे मान्य ना, ठीक आहे, दोन परस्पर विरोधी गुण आहेत, त्यांच्यामध्ये वाद होणं स्वाभाविक आहे, कारण त्यांचे गुणच वेगळे आहेत. पण राम आणि रावण हे युद्ध होण्याच्या आधी रामाचं युद्ध कोणाशी झालं माहितीये का? रामाचं युद्ध परशुरामाशी झालं, माहितीये की नाही आपल्याला? म्हणजे रामाकडनं नव्हतं, परशुराम समोर आले होते. पण आता हे दोघं कसं युद्ध तर झालं, दोघही सत्वगुणी नवे नवे, दोघही देव, आणि दोघही अवतार तर आहेच, पण दोघही विष्णूचा अवतार. आणि इतकं सगळं असताना या दोघांमध्ये का बरं युद्ध व्हावं? म्हणजे परशुराम तिकडे समोर, बघा दोघही सत्वगुणी आहेत, म्हणजे सत्वगुणांमध्ये कसा वाद होऊ शकतो याचा विचार करतोय आपण. परशुराम रामासमोर येत आहेत आणि असं म्हणतात की अरे रामा, तू माझ्याशी युद्ध कर, म्हणजे युद्ध करून मला संतुष्ट कर, नाही तर तुझं नाव जे आहे ना राम ते सोडून दे. बघा परशुरामांनी काय म्हटलंय, करी पर तोष मोर संग्रामा, तोष मला संतोष दे, करी पर तोष मोर संग्रामा, नाही तो छाड नाही तो छाड कहही रामा. तुझं नाव सोडून दे, तुला नाव शोभत नाही मग राम हे. आणि हे ऐकून रामाला थोडस मनात हसूच आलं बरं का, म्हणजे राम हा मर्यादा पुरुषोत्तम आहे, कुठेही मर्यादा सोडलेली नाहीये रामांनी. पण रामांना काय वाटलं माहितीये मनात, की अरे बापरे हे युद्ध पण नावासाठीच. काय म्हंटलंय, कारण परशुरामाने नाव सोडून दे, सगळं जे बाहेर युद्ध होतं आपलं, बाहेर काय करतोय आपण जाऊन, माझं नाव कसं पुढे आलं नाही, माझं नाव महत्वाचं, कसं विसरले ते मला, नाव सगळं त्याच्यामध्ये गुंतलेलो असतो आपण. राम काय म्हणतोय, अतिशय नम्रतापूर्वक बरं का, राम म्हणाला परशुरामांना की अरे जर नावाचाच प्रश्न आहे, तर अरे तुझं नाव माझ्यापेक्षा मोठं आहे की, माझं लहान आहे, राम 2 अक्षर, आणि तुझं कसं, तुझं नाव मोठं आहे, अरे तुझं नाव परशुराम आहे की नाही, 5 अक्षरी. राम असं म्हणतोय, राम मात्र लघु नाम हमारा, परशु सहेत बडो नाम तुम्हारा. अरे तुझं नाव मोठं, माझं नाव लहान, असं समजवण्याचा प्रयत्न करतोय बरं का राम. पण या रामाच्या सांगण्यामधनं एक प्रकारचं व्यंग आलंच, निघालं. ते असं की परशुराम या नावाचा जरा विचार करा. आता परशुराम, परशु काय आहे हो? शस्त्र. परशु एक शस्त्र आहे बर का, आणि ते शस्त्र त्यांनी तप करून मिळवलंय, ते त्यांचं नाहीये, त्यांना देण्यात आलंय, त्यांनी तप केलं, त्यांचं कौशल्य आहे ते वापरणं. म्हणजे आपण समजा अभ्यास पूर्ण 12 वर्षाचा तप, 15 वर्षाचा अभ्यास जे काही आपण करतो, आणि एक डिग्री समजा मिळवली, एक डिग्री समजा डॉक्टर झाले मी, तर मी काय करते, डॉक्टर शमिका असं माझं नाव त्याला जोडून टाकते मी, आणि जोडायला काही प्रॉब्लेम नाही, ते माझं कौशल्य आहे. पण ते मला
इतकं माझ्या अहमतेला येऊन जोडतं की माझा अहम वाढवतं. आता परशुराम, परशु हे हातातलं शस्त्र आहे, तो शरीराचा भाग आहे का? आता हात हा शरीराचा भाग आहे मान्य, पण हातातलं शस्त्र परशु हे कोणीतरी दिलेलं आहे, हे त्यांचं नाहीये. आणि त्या शस्त्राला त्यांनी इतकं जवळचं मानलं की त्यामुळे अहंता वाढली ना. आपलं सगळ्यांचं तेच होतं, आपण काहीतरी काहीतरी कौशल्य असतं आपलं, आपण कुठेतरी आपल्याला हा गुण आपल्याकडे आहे हे आपल्याला माहित असतं, आणि ते बुद्धी टोचते बरं का बाहेर बरोबर आपली, आणि ते घेऊनच आपण बाहेर कार्य करायला जातो. आणि मग काय होतं की वाद आणि विवाद असे होतात. आपल्या हातातलं जे शस्त्र आहे ते आपलं नसून आपल्याला भगवंताने दिलेलं देणं आहे, हा जर विचार केला तर तिकडे वाद होणार नाहीत आणि फक्त संवाद होतील. आपण उपक्रम जो घेतला होता सुरुवातीला, आपण सुरुवात कशी केली होती, म्हणजे जर परशुरामांनी माझ्या हातामधलं शस्त्र ते मला भगवंताने दिलंय, हा विचार त्यांनी, मला त्यांच्याबद्दल बोलायला काही अधिकार नाही बरं का, मी हे उदाहरण आपण कसं सुधारावं यासाठी आपला विचार चालू आहे की आपल्याकडे जे कौशल्य आहे ते सगळं कौशल्य आपल्याला भगवंतानी दिलेलं आहे. हा जर विचार प्रधान मनात ठेवला, आपण उपक्रम कुठून केला होता विचारांचा, की हा संच कुठे पडतो, हा संच उपासना कांडात पडतो. हे विचार हे सगळे तुटे वाद संवाद तो हितकारी, हा संच कुठे पडतो, उपासना कांडात. जर तो उपासना कांडात पडत असेल तर तिकडे ईश्वर प्रधान असा विचार हवा. म्हणजे जर मला वाद करायचा नसेल आणि संवाद साधायचा असेल तर जे काही कौशल्य माझ्याकडे आहे ते मी ईश्वराकडे बांधलं पाहिजे. म्हणजे समाजात जे काही प्रतिभावंत लोक आहेत, जे काही समाजासाठी काही करू इच्छितात, ज्यांच्याकडे गुण आहेत, हे सगळे लोक जर एकत्रित आले आणि या ते एकत्रित आलेल्या लोकांनी सगळ्यांनी जर त्यांनी भगवंताला जोडलं स्वतःला आणि भगवंताला जोडून जर पुढे कार्य केलं तर तिथे वाद न होता संवादच होईल. मी मगाशी एक समर्थांच्या समासाचा उल्लेख केला होता आणि तो समास इतका सुंदर आहे, म्हणजे या विचाराचा जुळतोय तो. 2:8 दशक 2 समास 8 समर्थांनी सद्विद्या लक्षणं सांगितलेली आहेत. सद्विद्या म्हणजे सगळ्या चांगल्या विद्या आपण आत्मसात करायच्या आहेत, ते युजली एकत्र राहत नाहीत. समर्थांची काय खूबी आहे बघा, समर्थ कसे हुशार आहेत. समर्थांनी काय केलं या समासामध्ये, समर्थांनी 2-2-2-2 एक गुण, सगळे सद्गुणच आहेत, सगळे चांगले गुण, आणि अशा प्रकारच्या कॉम्बिनेशन मध्ये समर्थांनी ते एकत्र गुण बांधलेत की ते युजली नसतात. आणि मग समर्थ म्हणतायत की हे सगळे गुण आपल्यामध्ये आत्मसात करा. म्हणजे सद्विद्या लक्ष निरूपण मध्ये समर्थ असं म्हणतायत की बघा, समर्थांची ओवी, राजा आणि धार्मिक नसतात युजली. आता सध्या आपलं सुदैव आहे की आपला राजा धार्मिक आहे, पण नेहमी नसतं ते. राजा आणि धार्मिक, शूर आणि विवेक, म्हणजे शूरता आली की विवेक शून्य होतो आपण. म्हणून समर्थांनी वेगवेगळे कॉम्बिनेशनच इतके सुंदर आहेत, ते अभ्यास करावा त्याचा. शूर आणि विवेक, तारुण्य आणि नेमक अतिशयस्ती, कारण तरुणपणी आपण नेमके नसतोच, बेधुंद बेसावध असतो आपण तारुण्यात. म्हणून समर्थांनी कसे 2-2-2-2 गुण एकत्र केलेत बघा, राजा आणि धार्मिक, शूर आणि विवेक, तारुण्य आणि नेमक अतिशयसी. सद्विद्या चांगले गुण बांधायचे असतील तर अशा प्रकारच्या कॉम्बिनेशन मध्ये गुण बांधा, समर्थ म्हणतायत. आणि अजून एका ठिकाणी समर्थ म्हणतायत कार्यकर्ता निराभिमानी. आला आपला विषय, कार्यकर्ता कसा हवा, कार्यकर्ता समर्थांचा कार्यकर्ता कसा आहे. समर्थ म्हणतात कार्यकर्ता निराभिमानी, गायक आणि वैष्णवजनी, म्हणजे गायक असून पण तो भगवत भजन करतोय. कारण काय होतं, एखादी कला आली की तो कलासक्त व्यसनी होतो फक्त. म्हणून त्या कलेमध्ये न अडकता भगवत भजन करणं, म्हणून समर्थांनी असे कॉम्बिनेशन केलेले आहेत एकत्र, गायक आणि वैष्णवजनी, वैभव आणि भगवत भजनी अत्यादरे. आणि या सगळे गुण जर आपल्याकडे आले, ते आपण आत्मसात केले आणि ते गुण अंगीकारून आपण जर भगवंताला जोडलं की बाबा हे सगळं तुझं, एकत्र काम करताना हा माझा विचारच नाही, आपण समर्थांसाठी एकत्र आहोत.
समर्थ हे आपले मुख्य आहेत आणि त्यांना जर प्रधान ठेवून आपण सगळ्यांनी एकत्र जर कार्य केलं तर नक्कीच वाद नसून तो संवादच साधला जाईल. एवढं सांगते, थांबते. जय जय रघुवीर समर्थ. सुंदर.